हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे। तर आज संडे असल्यामुळे सगळं अगदी आरामात चाललेलं होतं, पण जरी संडे असला ना तरी हा फुल वर्किंग डे असतो प्रत्येक हाऊसवाईफसाठी, ती वर्किंग वुमन असू दे अथवा नसू दे। तसंच माझं काहीसं असं असतं, आरामाने सगळं होतं, त्यामुळे उशिराचा स्वयंपाक होता। रोज सकाळी 5-5:30ला स्वयंपाक करणारी मी संडेच्या दिवशी खूप उशिराने स्वयंपाकाला लागते, निवांत होऊ द्यावं सगळं असं वाटतं, कारण संडे हा एकमेव असा मिळालेला असतो। तर मस्त अशी संडेला मी दुपारचे साधारणतः 1-1:30 वाजलेले होते तेव्हा स्वयंपाकाला लागलेली होती आणि छान मस्त बटाट्याची रस्सा भाजी बनवूया म्हटलं आज, कारण मी आणि आम्ही दोघंच होतो। निधी गेलेली होती आईकडे सॅटर्डे संडेसाठी, त्यामुळे मग म्हटलं की चला आपण दोघांसाठीच काहीतरी बनवूया। म्हणून ते पण एक कारण होतं की मुलं नसल्याने कसं होतं की ते भूक करत नाही, मग आपण निवांत आपल्या परीने घेत असतो, पण लहान मूल घरात असेल तर सारखं भूक करतं, तर पटकन स्वयंपाक करून रेडी ठेवायला लागतं, म्हणजे भूक लागली की पटकन वाढून देता येतं आपल्याला त्यांना। म्हणून मग म्हटलं की चला आज आरामाने बाकीचे कामं आवरले आणि त्यानंतरच स्वयंपाकाला लागू या। बरं, आजच्या या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत। तसंच आजचा एक शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेला होता, मिनी व्लॉग, त्याच्यामध्ये मी खूप छान मस्त असा मिनी व्लॉग शेअर केलेला आहे, जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। तर आता भाजी लावली आणि नंतर मला आठवलं की अरे भाजीत वाटाणे टाकायचे होते, काढून ठेवले पण मी विसरून गेली। बऱ्याचदा असंच होतं, जसं की अद्रक लसूणची पेस्ट असली ती जर बाजूला ठेवलेली असली ना काढून आणि ती समोर नसली तर मी विसरून जाते की ती टाकायची होती, आणि मला नंतर आठवतं भांडी वगैरे घासायला आपण सगळी भांडी गोळा करतो ना किचन ओट्यावरची, तेव्हा आठवतं की याच्यामध्ये मी पेस्ट ठेवलेली होती आणि त्यानंतर करंट लागतो, तोपर्यंत भाजी वगैरे झालेली असते। तर असंच मी आता इथे वाटाणेही विसरून गेलेली होती, पण ते टाकलेत मी नंतर। बरं, आजच्या व्हिडिओमध्ये एक मस्त अशी छान मनी सेव्हिंगची किचन टिप मी शेअर करते आहे। एकच टिप आहे। तर बघा, हल्ली मार्केटमध्ये ऑनलाईन म्हणा नाही तर बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्ही जाल तर तिथे असे पोळी ठेवण्यासाठी कापड यायला लागलेले आहेत, तर ते मला नाही माहिती कितीचे आहेत, 100 रुपयाच्या वर किंवा खाली तरी ते असतीलच असा मी अंदाज बांधला आहे। पण ते कापड न घेता मी आपल्या आई आणि ते जी जुनी ट्रिक वापरतात ना, पप्पांचे वगैरे हातरुमाल्स असतात, ते स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळवून ते रियूज करायचे। तर तसेच कापड मी सांभाळून ठेवते, जे थोडेसे फाटलेले वगैरे असतील ना ते कॉटनचे रुमाल यांचे मी सांभाळते, स्वच्छ धुते साबणाने, कडक उन्हात वाळवते, आणि एक्स्ट्राचे असतात तर ते तसे पोळी ठेवण्यासाठी घेत असते। प्युअर कॉटनचे असल्यामुळे त्याच्यामध्ये पोळी एकदम छान नरम राहते। आता तेलाची पोळी शेकलेली असली तर त्याला तेलाचा डाग पडून जातो, म्हणून मी काही लगेच त्याला फेकून नाही देत, त्याला ठेवते स्वच्छ वगैरे धुवून ठेवते। याच्यामध्ये पोळ्या नरम राहतात, प्लस कापडही वाया जात नाही आणि आपले पैसेही जात नाही एक्स्ट्रा। तर ही एक टिप शेअर करायची होती। त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, भाजी, पोळी, काकडी आणि पापड एवढंच बनवलेलं होतं आज आमच्यासाठी। तर चला जेवायला। जेवण वगैरे झाल्यानंतर आज कुरिअर आलेलं होतं कालचं, 8 ते 10 दिवसांपासून कुरिअरची वाट बघत होती। मला 1-1.5 वर्ष झाले हे घ्यायचं होतं, पण असं म्हणजे की टाळाटाळ चालली होती की जाऊ दे, चमच्याने सरोट्याने काम धकतंय ना, धकवूया। पण मागे एकदा ऑफरला होतं हे मिशोला, तर मग मी तेव्हा पण खूप विचार केला घेऊ की नको, आणि फायनली मी हे घेतलेलं। तर खूप छान क्वालिटी आलेली आहे आणि हा कॉम्बो आला। तरी मला याच्यामध्ये आणखी एक गोष्ट कॉम्बोमध्ये हवी होती, पण ती नाही आली, स्प्रे बॉटलसारखी। तर गार्डनिंगचा किट मी मागवलेला, त्याच्यामध्ये स्पंज, सीझर आणि बाकीचं जे आहे ना 3 साहित्य ते आलेले आहेत आता, आणि खूप छान आहे। तर हा कॉम्बो मला 211ला मिळालेला आहे। ऑनलाईन पेमेंट केलेलं होतं, आणि ऑनलाईन पेमेंट केलं नसलं तर 230ला मिळेल। तर खूप छान किट मिळाला, रफ अँड टफ वस्तू आहे। तर आता आज गार्डनिंगचं काम करायचं होतं। शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं की मी आज एका छान नर्सरीमध्ये गेलेली, तर तिथून हे कंपोस्ट आणलेलं होतं, आणि मी असं कुठल्याही एका कंपनीचंच नाही वापरत, तर नर्सरीमध्ये जे अवेलेबल असेल ना ते ट्राय करते। प्लस घरच्या घरी केळीचं साल म्हणा, कांद्याची साल अशी टाकतच असते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काळजी घेतली पाहिजे झाडांसाठी, नर्सरीतनं झाडं आणल्यानंतर आपण काय काळजी घ्यावी, पाणी कितपत टाकावं, कटिंग कशी करावी, हे सगळं सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर हे बघा, हे कंपोस्ट जे आहे ते या पद्धतीचं येतं।
काळे क्षार असतं तर ते मातीमध्ये मिक्स करतो। ही जी माती आणलेली आहे ती आम्ही नर्सरीतनंच आणतो। ही मिक्स करतोय ती आम्ही बाहेरून दुसरीकडनं कुठे नाही आणत। नर्सरीत काहीतरी 70 रुपयाला गोणी मिळते, एक गोणी, तर तेवढी आम्ही आणली। आणि आज बाकीचे भरपूर झाडं आणलेले होते। पुढे मी दाखवलेलंच आहे की कोणते कोणते नवीन झाडं मी ॲड केलेले आहेत, जे मी दरवर्षी ॲड करते। तर ते लावायचे होते। ते लावल्यानंतर ना काही झाडांची कटिंग करायची होती आणि आजचा जो किट मी मागवलेला आहे गार्डनिंग किट, त्याच्यामध्ये खूप छान सीझर आली। त्याच्यामुळे इतकी छान कटिंग होती आहे ना झाडांची की अगदी पैसा वसूल आणि खूप समाधान मिळालं मला की बरं झालं मी ही सीझर मागवली तर। त्यानंतर आजच झाडं लावलेले होते, तर पाणी टाकायचं कसं ते मी सांगते तुम्हाला। पण मोगऱ्याचा जो झाड आहे माझ्याकडे, तर आता मोगऱ्याचा वेल कसा मोठा होतो, मी म्हटलं थोडा अजून मोठा होऊ देऊ मगच त्याची छान कटिंग करूया, कारण अजून सध्या त्याला आधी फुलं आले होते पण अजून येत नाही आहे, वाढ छान होते त्याची। त्यात माती वगैरे टाकलेली होती खताची, तर थोडं थोडं पाणी मी घातलं। आणि खरं सांगायचं झालं तर मी झाडांना रोज पाणी घालत नाही। त्याला कारण असं की माझ्याकडे वेळही नसतो सकाळी सकाळी पुरेसा, आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर खूप जीव थकतो। मला आधी असं वाटायचं की मी दुर्लक्ष करते झाडांकडे, पण ते कमी पाणी टाकल्यामुळे खूप छान वाढ होते। कारण तर थंडीचे दिवस आहेत, रोज सकाळ संध्याकाळ पाणी कधीच झाडांना घालायचं नाही। इंडोर प्लांट असू दे नाहीतर आउटडोअर प्लांट असू दे, आउटडोअर प्लांटला गरजच नसते जास्त पाणी घालण्याची। आणि मी नर्सरीतही विचारलेलं होतं ते नर्सरीवाल्या दादांना की पाणी कसं टाकायचं गुलाबाच्या झाडांची चांगली वाढ होण्यासाठी, तर ते म्हटले की जोपर्यंत माती आजूबाजूने कुंडीतनं सुटलेली दिसत नाही, झाडांची कोरडेपणा वाटत नाही, तोपर्यंत पाणी घालायचं नाही। म्हणजे 1 दिवसानंतर नाही तर 2 दिवसानंतर, खूपच उन्हाळा असेल तेव्हाच पाणी घालायचं सकाळ संध्याकाळ। आता थंडीच्या दिवसात नाही घालायचं, आणि त्याचमुळे झाडांना ते खराब नाही झाले, सडले नाहीत आणि फुलं छान येतात। त्यानंतर स्प्रे सगळ्या झाडांच्या फुलांवर पानांवर करतच राहायचं, कारण जेणेकरून धूळ बसली तर कसं ते पानं खराब होतात आणि आपल्या अंगावर धूळ बसल्यानंतर आपल्याला कसं नको नको वाटतं, तसंच त्या पानांचं असतं। तर म्हणून वरच्यावर त्यांच्यावर पाण्याचा शिंपडा दिला ना की ते पण अगदी फ्रेश वाटतात आणि आपल्यालाही त्यांच्याकडे पाहून फ्रेश वाटत असतं। तर अशी काळजी अजून घ्यायची। कटिंग करताना जे काही पानं खराब झालेले आहेत, ज्या दांड्या फांद्या खराब झालेल्या असतात त्या काढून टाकायच्या, म्हणजे जे नवीन येणारी पानं आहेत त्यांना प्रॉब्लेम होणार नाही। आणि नवीन झाड लावलं असेल तर त्याच्या मातीमध्ये या पद्धतीने स्प्रेने पाणी सोडायचं, म्हणजे काय होतं आतमध्ये पाणी पोहोचतं। आणि नवीन झाडं लावली असेल तर 2-3 दिवस लक्षपूर्वक अंडर ऑब्झर्वेशन पाणी टाकायचं, कारण ती झाडं आपण नुकतीच नर्सरीतनं आणलेली असतात त्यामुळे। आणि आजच्या मी नर्सरीत गेली होती, तिथे खूप सुंदर झाडं होती, पण मी आणले त्यातली शेवंती हे माझ्या फेवरेट लिस्ट म्हणजे फेवरेट फ्लॉवर्समध्ये एक आहे। गुलाब मला फार आवडतं, जरबेरा झालं, निशिगंध सगळ्यात टॉपला निशिगंध आहे, आणि शेवंती पण मला प्रचंड आवडतं आणि मला शेवंती हवंच होतं। तर मी एक ब्लड रेड आणि थोडंसं पर्पलसारखं आहे ते आणि पिवळं हे 2 आणले, आणखी 2 आणायचे आहेत पण बघूया। आणि गुलाबाला तुम्ही बघू शकतात खूप सुंदर दुसरी कळी आलेली आहे, आणि गवती चहा पण आणली। तर गार्डनिंगचं काम झाल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आत्ता जायचं होतं आम्हाला बाहेर आईकडे। आईकडे येण्याचे 2 कारणं होते। निधीला रिटर्न घेऊन जायचं होतं, कारण उद्या निधीचं स्कूल आहे माझ्याबरोबर, आणि दुसरं म्हटलं तर परवा संक्रांत असल्यामुळे तिळीचे लाडू बनवून घ्यायचे होते। मला घरीच बनवायचे होते पण लेट झालं आणि दादा पण आलेला होता तर त्यालाही भेटायचं होतं। म्हटलं की ठीक आहे सामान तिथे घेऊन जाऊया आणि पटकन लाडू बनवून घेऊया 2-3 मिळून, कारण तिथे गुणगुण पण होती, मीच बनवत होती। पण आई म्हटली की राहू दे, मी तीळ वगैरे भाजून देते, तुला तयार करून देते, आपण 3 मिळून बांधून घेऊया। माईला म्हटलं ठीक आहे, आज पूर्ण लाडू तुझ्या हाताचेच बनवून घेऊया। तर आई एकीकडे तीळ भाजत होती छान,
आणि आईला म्हटलं इकडे बघ तू. आईने लगेच हाय पण केलं आणि मस्त अशी तीळ इथे भाजायला लागली. एकदम असं आई तर प्रॉपर पद्धतीने लाडू बनवत होती. तरी पण आई म्हटली की मला पाकाचा वगैरे अंदाज तसा काही व्यवस्थित येणार नाही, पण तरी बनवूया. तर तीळ वगैरे छान भाजून घेतली. काहीतरी अर्धा किलो तिळीचे हे लाडू बनवायचं आमचं चाललेलं होतं. तर अर्धा किलो तिळला अर्धा किलो गूळ या ठिकाणी घेतला. ही गूळ पावडर ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळे असा काळपट रंग दिसतो. त्या दिवशी मी पुरणही बनवलं तर त्याचाही रंग याच्यामुळे ब्लॅक झालेला होता. पण ऑर्गॅनिक म्हणजे ती केमिकल विरहित असते, त्याच्यामुळे त्याचा रंग असा असतो असं आई म्हणत होती मला. एक एक गोष्ट ती सांगत चाललेली होती आणि मी ऐकत होती. खूप छान वाटतं असं खूप दिवसानंतर आपण आईबरोबर बसून काहीतरी बनवतो ना, तेव्हा असं छान गप्पा वगैरे मारत आणि मुळात काय होतं, वेळ मिळत नसल्यामुळे कधीतरी थोडासा अर्धा एक तास जरी आपल्या व्यक्तींबरोबर मिळाला ना तर खूप छान वाटतं. आणि ते क्षण असं वाटतं की बस आता वेळ इथेच थांबून जावं. असं काही होत नाही. तर बघा गुळाचा रंग एकदम असा, मला एवढं भयानक टेन्शन आलेलं होतं की अरे बापरे याचा रंग असा काय दिसतो. पण आईचं तेच होतं की राहू दे, काही नाही, गुळ चांगला आहे, लाडू छान होतील, तू टेन्शन घेऊ नको, रंगाला काही बघू नको, टेस्ट छान येईल, हेच आईचं समजवायचं चाललेलं होतं. मग गूळ आम्ही पूर्णपणे विरघळून घेतला. जास्त वेळ गुळाला गॅसवर ठेवायचं नाही पाक होऊ द्यायला, नाहीतर तो कडक होतो. ही आईने दिलेली टीप होती. आणि म्हणून मग आम्ही पूर्ण त्यातल्या ज्या काही गाठी होत्या त्यामुळेपर्यंत आई म्हटली की आपण बारीक गॅसवर त्याला होऊ देऊ. आणि त्यात आईने तेल घातलेलं होतं, साधारणतः 2 ते 3 पोहे खायचे चमचे एवढं तेल आईने घातलं. अजून घालायचं म्हणत होती आई, पण मला भीती वाटत होती तेलकट व्हायला नको, म्हणून मग मी आईला म्हटलं नको, अजून नको घालू. मग फायनली हा पाक तयार झाला आणि भाजलेल्या तिळीमध्ये आम्ही हा पाक टाकला आणि रंग तुम्ही बघा एकदम भारी झालेला त्याचा. त्यानंतर मग आम्ही लाडू बांधायला बसलो आणि निधीचंही चाललं होतं की मलाही बांधू दे आणि आधी टेस्ट करू दे कसे लागतात तिळीचे लाडू. तर खूप लहान मुलांना नवीन पदार्थ बनवले ना की खूप क्युरिओसिटी असते की कसं लागत असेल. मेथीच्या लाडूंच्या बाबतीतही तिचं असंच होतं, पण अजिबात तिने फक्त जिभेवरतच पकडला आणि टेस्ट लक्षात येतात बाहेर काढून टाकलेला होता. असंच करतात लहान मुलांचं, म्हणजे आवडलं तर अजून घ्यायचं, नाही आवडलं तर फिरकूनही बघायचं नाही. आणि तिचं चाललेलं होतं मला पण बघू दे, मला टच करू दे, मला पण बांधायला सांग. मुली असल्या की किचनमध्ये आईसाठी एक असं मदत हेल्पर म्हणून तर नाही, पण मग असं आगाऊपणा करण्यासाठी, म्हणजे मी पण करू का. जसं मुली मोठ्या होतात ना तसं त्यांचा हा गोंधळ वाढतच जातो. त्यानंतर आम्हाला गुणगुण पण जॉईन झाली आणि गप्पा जोक इकडच्या तिकडच्या गोष्टी असं करत आम्ही लाडू बांधत होतो. आणि त्यातल्या त्यात गुळाचं थोडं अजून गुळ हवा होता असं आम्हाला वाटलं. अर्धा किलो गुळापेक्षा जास्त गूळ टाकला असता तर लाडू लवकर बांधले गेले असं वाटत होतं. त्यानंतर मग हे आलेत आणि यांना लाडू टेस्ट करायला दिलं आणि म्हटलं चला आता पटकन सांगा कसं झालेलं आहे. तर त्यांनी टेस्ट केलं आणि म्हटलं की छान आहे. तर मग सगळे लाडू बांधून झाले आणि आईचं ते खाली जे पातेल्याला चिटकलेलं होतं ना ते काढायचं चाललेलं होतं. मग आईला म्हटलं बघ इकडे तुझ्या हाताचे लाडू आहे आणि यांना म्हटलं फोटो घ्या पटकन. तर इथे लाडू तयार झाले आणि आईने इतके छान ते पॅक पण करून दिलेत ना गुळाच्याच डब्यामध्ये. मला सगळे जे लाडू आहेत ते व्यवस्थित असे पॅक करून दिले. आणि पॅक झाल्यानंतर म्हटले घेऊन जा. तर असा हा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. तुम्हीही नक्की तिळीचे लाडू बनवून बघा आणि आजचा संपूर्ण व्हिडिओ मला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.